नागपूर जिल्हा परिषदेतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सीईओ विनायक महापुनी यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे। हा व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच त्यांच्याकडे याबाबत तक्रार आली होती। त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केलाय। तसंच व्हिडिओमध्ये ज्या अधिकाऱ्याचा उल्लेख आहे त्याला कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली असून त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस वित्त विभागाकडे करण्यात आली आहे। या घटनेनंतर जिल्हा परिषदेत सर्व्हिलन्स व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये अशी तक्रार आमच्याकडे एक आली की वित्त विभागातील जो परिचर आहे तो एखादी फाईल घेऊन जाण्यासाठी वगैरे पैशाची मागणी करत होता आणि एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ही अत्यंत अशोभनीय बाब आहे। आणि ज्यावेळेस आमच्याकडे ती तक्रार आली होती त्याच वेळेस म्हणजे हा व्हिडिओ जरी आत्ता व्हायरल झाला असेल तरी ती तक्रार आमच्याकडे आधीच आली होती आणि आम्ही ऑलरेडी त्याला सस्पेंड पण केलं होतं। तसेच वर्ग 2 लेखा अधिकारी एक होते, त्यांचं पण त्या व्हिडिओमध्ये आम्हाला जे दिसलं त्यानुसार आम्ही लगेच त्या वित्त अधिकाऱ्याला म्हणजे जरी मला 100% पॉवर्स नाही आहे त्यांना सस्पेंड करण्याच्या, तरी आम्ही एक जो महाराष्ट्र नागरी शिस्त व सेवा नियममध्ये एक जो क्लॉज आम्हाला मिळाला त्याच्या अंतर्गत आम्ही त्याला सस्पेंड केलं, एकदम तात्काळ निलंबित केलं आणि त्याची चौकशी पण प्रस्तावित केलेली आहे आणि आम्ही तो प्रस्ताव जो आहे तो वित्त विभागाकडे पाठवलेला आहे, कारण की त्यांचं मूळ काडर जे आहे ते वित्त विभागाकडे आहे। आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने मागणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, हा गुन्हा पण आहे। आणि मी इतका ओपनली लोकांना भेटतो आणि माझा नंबर पण सर्वांकडे आहे, तरी मी वारंवार सर्वांना सांगतो की ज्याची कोणाची काही तक्रार असेल किंवा कोणाची काही फाईल पेंडिंग असेल, कोणी जाणून बुजून जर तुमची फाईल अडवत असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती डायरेक्टली मला कॉल मेसेज करू शकता, ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता।